नमस्कार. व्हॅलेंटाईन डे खूप छान आहे. सर मैं आऊँ ऊपर. ते मागे ते मागे चल. सर 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 बोट बोट वगैरे सुरू नको. बघा ना पुढे पुढे तू हे यार मागे काय आहे ते ब्रेल लिपी. विभावजी विभावजी गुप्ता जी थोड़ा हाथ पीछे करो. नहीं ना इधर हां. अरे हे बना मागचे पुढचे सगळे हालतच नाही. सर ते थांबा. हे महत्वाचं आहे, हां, हां, कारण यांना ठाण्याच्या जेलमध्ये फाशी दिली होती. टच करून सर लिपी आहे ना सर. हां तो लिपी. ए संदीप संदीप मागे हां. वाचायला येते ना. हो म्हणून मी तिथेच थांबलो. नमस्कार. व्हॅलेंटाईन डे खूप छान आहे. सर मैं आऊँ ऊपर. ते मागे ते मागे चल. सर 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 बोट बोट वगैरे सुरू नको. बघा ना पुढे पुढे तू हे यार मागे काय आहे ते ब्रेल लिपी. विभावजी विभावजी गुप्ता जी थोड़ा हाथ पीछे करो.
नई सोच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के सत्ता ग्रहण के बाद निर्माण हुई और जिनको हम अपाहिज कहते थे, शारीरिक दृष्टि से अक्षम मानते थे, उनको दिव्यांग इस शब्द से हम पहचानने लगे, जिसके कारण और जिसकी वजह ये थी कि शासन की उनकी तरफ देखने की दृष्टि पहले से जो थी उसमें परिवर्तन आया। अभी इन दिव्यांगजनों के लिए मध्य प्रदेश में कई जगह मैंने देखा कि उनके लिए दिव्यांग स्नेही उद्यानों का, पार्क्स का निर्माण किया जाता है, जहाँ पर हमारे दिव्यांग भाई बहन आसानी से यहाँ वहाँ विचरण कर सकते हैं, जा सकते हैं। उनको सुझाव मतलब उनको इंस्ट्रक्शन देने वाली सारी रचनाएं ब्रेल लिपि में भी होती हैं। बाकी भी तरह तरह के उनके मनोरंजन के कार्य जहाँ होते हैं, तो केवल मात्र दिव्यांगों के लिए जहाँ पर विशेष सुविधा है, ऐसा ये पहला दिव्यांग स्नेही उद्यान ठाणे शहर में, ठाणे नगर निगम और मेरे सांसद स्थानीय निधि का उपयोग करते हुए हम विगत साल सवा साल की मेहनत के बाद बना पाए हैं। और इसका उद्घाटन, इसका लोकार्पण हमारे देश के सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार जी, यहाँ के पालक मंत्री एकनाथ शिंदे और विपक्ष के नेता श्री देवेंद्र जी फडणवीस, केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल, इन सभी की उपस्थिति में 19 तारीख शिव जयंती के दिन जो सरकार के द्वारा मनाई जाती है, सुबह 11 बजे यहाँ पर यह आयोजन किया गया है। ये महाराष्ट्र का पहला अपनी तरीके का अनोखा इनोवेटिव दिव्यांग स्नेही उद्यान होगा जो ठाणे शहर में बन रहा है। इसके बारे में हमारे मन में बहुत समाधान की भावना। सर यहाँ का जो टाइलिंग है, दिव्यांगों के लिए अलग मार्गिका बनाई गई है, कॉरिडोर बनाया गया है और उनके पैरों को पता चले कि वो सही रास्ते पर जा रहे हैं या नहीं, ये भी है। ब्रेल के माध्यम से सारे सूचनाओं का आदान प्रदान भी किया गया है। कई ऐसे उपकरण बनाए गए हैं, जैसे ओपन एयर जिम तो है, मगर ओपन एयर म्यूजिकल इंस्ट्रूमेंट्स रखी गई है, जिसके कारण उनको संगीत का आनंद लेना भी आसान होगा। आज़ादी का अमृत महोत्सव है, तो हमारे कई स्वाधीनता सेनानियों की जानकारी भी ब्रेल लिपि में और ब्रेल के ही चित्रों के माध्यम से दी गई है। और एक हॉल ऑफ फेम है, जहाँ पर ऐसे दिव्यांग जो भारत के विशेष रूप में कि जिन्होंने अपने अपने क्षेत्र में बड़ी सफलता हासिल की, महारत अपनी हासिल की, उनकी सारी जीवनी यहाँ पर बताई गई है, जो उनके अभिभावक, पालक, माता पिता दिव्यांग बच्चों को बता पाए। भारतामध्ये आपल्याकडे दिव्यांगजनांचं कल्याण, दिव्यांगजनांच्या विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना पहिल्यापासून अस्तित्वात होत्या, पण 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्र स्वीकारल्यानंतर अपंगत्व आणि शारीरिक व्याधी विकारांमुळे एखाद्याला अवयव त्याचे सुदृढ नसणं, या स्थितीला त्यांनी दिव्यांगता अशा प्रकारचं एक नवीन नाव दिलं आणि दिव्यांगता आणि दिव्यांग कल्याण या विषयाकरता सरकारने अधिक वेगळ्या पद्धतीने आणि अधिक त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या प्रकारच्या शक्तीपणाला लावून काम सुरू केलं। आर्थिक तरतूदही वाढली। याच काळामध्ये मध्य प्रदेशात तिथल्या एका अतिशय कल्पक अशा IAS अधिकाऱ्यांनी, जो महाराष्ट्रातला आहे, संकेत भोंडवे म्हणून, त्यांनी होशंगाबाद आणि उज्जैन अशा काही शहरांमधून दिव्यांगांना जिथे वावर करणं अधिक सुलभ होईल, सोयीचं होईल, अशा प्रकारची दिव्यांग स्नेही उद्यानं, त्याला त्यांनी संवेदना उद्यान किंवा सेन्सिटिव्हिटी पार्क अशी कन्सेप्ट मांडून त्या पद्धतीचं काम केलं। मी मध्य प्रदेशात हे काम स्वतः बघितल्यानंतर मला असं वाटलं की ठाणे शहरामध्ये आपण महाराष्ट्रातलं पहिलं दिव्यांग स्नेही उद्यान तयार केलं पाहिजे आणि म्हणून महापालिकेच्या सहकार्याने आणि माझ्या सांसद स्थानीय विकास निधीचा उपयोग करून या ठिकाणी हे उद्यान गेल्या दीड वर्षाच्या मेहनतीनंतर तयार झालं आहे। कोरोनाच्या काळामुळे त्याच्या उद्घाटनाला विलंब झाला आहे, परंतु येत्या 19 तारखेला शिवजयंतीच्या दिवशी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार आणि महाराष्ट्राचे आपले विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर स्थानिक पालकमंत्री एकनाथजी शिंदे आणि अन्य सर्व मान्यवरांच्या, महापौरही त्याच्यामध्ये आहेतच, आमचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 19 तारखेला सकाळी 11 वाजता या दिव्यांग स्नेही उद्यानाचं एक प्रकारे लोकार्पण होणार आहे।
लोकमान्य टिळक उद्यान ही या नौपाडा परिसरातल्या लोकांची खूप पूर्वीपासूनची एक विरंगुळ्याची जागा आहे. परंतु या एक प्रकारे आडबाजूला पडलेल्या आणि रहदारीमुळे दुर्लक्षित झालेल्या अशा उद्यानाचं एक नवीकरण झालेलं आहे, एक रिनोव्हेशन झालेलं आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये आपण त्याला दिव्यांगस्नेही केलेलं आहे. या दिव्यांगस्नेही बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये जे कर्णबधीर आहेत त्यांना आवाजाची जादू अधिक चांगल्या पद्धतीने कळावी, ज्यांच्या बाबतीमध्ये दृष्टीबाधित अशा प्रकारची जी लोक आहेत, अंध किंवा ज्यांना पुरेशी स्पष्ट दृष्टी नाही, अशांना त्यांना वावरता येईल अशा प्रकारच्या रचना, ज्याला आपण असं म्हणतो की ॲक्युप्रेशर ट्रॅकच्या पद्धतीने त्या टायलिंगचं स्वरूप तयार करून, त्याचबरोबर इथे एक वॉकिंग ट्रॅक आहे ज्याच्यावर चालताना त्यांच्या पायाला खाली दगड आहे, खडी आहे किंवा वाळू आहे की पाणी आहे याचा अंदाज येऊन त्यांची जी संवेदना आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने जागृत होईल. त्यामुळे कर्णबधीर असतील, दृष्टीबाधित असतील, अशा सर्व प्रकारच्या दिव्यांगांना या उद्यानामध्ये वावरणं सुरक्षित, सुलभ आणि सर्व प्रकारे आनंददायक ठरावं अशा प्रकारची या उद्यानाची रचना आहे. आझादी का अमृत महोत्सव सध्या सुरू आहे, त्यामुळे काही स्वातंत्र्य सैनिकांची माहिती देखील या ठिकाणी दिली आहे आणि ती ब्रेल लिपीच्या माध्यमातून दृष्टीबाधितांना देखील वाचता यावी अशा प्रकाराने दिली आहे. या उद्यानाच्या एका कोपऱ्यात हा एक हॉल ऑफ फेम आहे, जिथे अशा दिव्यांगांचे पालक त्यांच्या मुलांना आणि इतरांना आणू शकतात आणि इथे ज्या आपल्या देशातल्या दिव्यांगांनी मोठं कर्तृत्व गाजवलं, वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावलं, त्यांची माहिती देखील संक्षिप्त रूपामध्ये दिलेली आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या नानाविध आधुनिक आणि अभिनव सुविधा असलेलं असं हे एक दिव्यांगस्नेही उद्यान आहे, जे ठाणेकरांच्या बाबतीमध्ये एक त्यांच्या शिरपेचातला आणखी एक मानाचा तुरा असं ठरणार आहे. कारण आपल्या राज्यातलं हे पहिलं दिव्यांगस्नेही उद्यान आहे आणि मला याचं समाधान आहे की ते माझ्या स्वतःच्या ठाणे शहरामध्ये माझ्या स्वतःच्या संसद स्थानीय विकास निधीच्या माध्यमातून मी ते या ठिकाणी निर्माण करू शकलो आहे. या सगळ्या उपक्रमामध्ये सगळे स्थानिक नगरसेवक, सुरेश जोशी, त्याचबरोबर पेंडसे मॅडम, आमच्या मडवी आणि ठाणे शहराचे जे उपाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे, माझ्याबरोबर गेली अनेक वर्ष काम करत आहेत, सुजय पत्की, या सगळ्यांचं आणि इतर अनेकांचं खूप सहकार्य आम्हाला मिळालं. ठाणे महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी देखील यात सर्व प्रकारे सहकार्य केलं आणि त्यामुळे ठाणे महापालिकेचाही मी आभारी आहे. महापालिका, सर्व अधिकारी, उद्यान विभागाचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी, स्थानिक नगरसेवक आणि सर्व सहकारी यांच्या मदतीने हे उद्यान पूर्ण झालं आहे, ज्याचं लोकार्पण 19 तारखेला सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते, त्याचबरोबर ठाणेचे पालकमंत्री आणि महापौर आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.